आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये बघायचं आहे की डेटा फिल्टर अँड सॉर्ट कसा करायचा आहे. तर मग काल आपण बघितलं की जर जो मिसिंग डेटा आहे तो आपण कसा हँडल करतो. आयदर एक तर त्याला क्लीन करतो ते किंवा त्याला रिप्लेस करतो विथ सम डेटा, आणि असे जे डेटा फ्रेम्स आपण त्याला त्या रिमूव्ह करून टाकतो आपल्या डेटा फ्रेममधनं तो डेटा जो की नल आहे, जो की अवेलेबल नाही आपल्या डेटा फ्रेममध्ये. तर मग दिस जस्ट फक्त हा प्रॉब्लेम फक्त क्लिनिंगने नाही सॉल्व्ह होत. तर मग त्या आपल्याला जेव्हा आपण डेटावर काही ऑपरेशन्स परफॉर्म करायचे तर मग आपल्याला त्या फॉर्मॅटमध्ये पण आणावं लागतं त्याला, ज्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला हवा आहे. जसं की मग त्यासाठी आपल्याला आपण काही डेटा होता आपला जो तो स्ट्रिंग फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करून बघितला होता. असाच मग वेगवेगळा डेटा जसा असतो, मग काही डेटा डेट फॉर्मॅटमध्ये असतात, काही बुलियन फॉर्मॅटमध्ये असतात. सो अकॉर्डिंग टू डेटा ते ज्या फॉर्मॅटला बिलॉंग करतं आपल्याला त्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करावा लागतो. कारण की आपल्याला जेव्हा डेटा सेट मिळतो तेव्हा देर इज नो श्युरिटी की आपल्याला जो डेटा सेट आहे, आपल्याला जो रिक्वायर्ड फॉर्मॅट आहे त्याच फॉर्मॅटमध्ये मिळेल. समजा जसं की आपल्याला टेम्परेचर हे डेसिमल फॉर्मॅटमध्ये राहतं. कारण की टेम्परेचर कधी पण असं असतं की 37.46 असं, म्हणजे कधीतरी रेअरली असं असू शकतं की टेम्परेचर जे आहे ते इंटिजरमध्ये आहे एक्झॅक्ट 37, बट ते कायमचंच आपल्याला ते असं पॉईंट्समध्ये मिळेल. जर आपण आता नाव बघायला गेलं तर मग नाव कधी असं इंटिजर फॉर्मॅट नाही राहणार, नाव कायमचं स्ट्रिंग फॉर्मॅटमध्येच राहील. परत जर एखादी व्हॅल्यू आहे बुलियन इज ॲक्टिव्ह, तर मग ही बुलियन व्हॅल्यूमध्येच राहील, आयदर ट्रू किंवा फॉल्स. मग ॲज आपला डेटा बिग आहे तर मग ह्या ज्या व्हॅल्यू आहे ट्रू किंवा फॉल्स ह्या ट्रू आणि फॉल्स अशा नाही लिहिल्या जात ॲज इट इज. तो सगळ्या डेटा आहे आपला अवेलेबल. मग पूर्ण डेटासाठी हे ट्राय केलं जातं की ह्या डेटाची साईज काही करून आपण रिड्यूस करू शकतो का. मग रिड्यूस करण्यासाठी काय टेक्निक वापरता, तर मग आता ट्रू आणि फॉल्स लिहिलं तर मग ट्रू आणि फॉल्स लिहायला हे थोडी जास्त मेमरी कन्झ्युम करताय. तर मग आपण थोडीशी मेमरी त्याची डिक्रीज करू शकतो टू रिप्लेसिंग 0 अँड 1 टू सॉरी ट्रू अँड फॉल्स टू विथ 0 अँड 1. म्हणजे जिथं ट्रू आहे आपण तिथं मेन्शन करतोय 0, अँड जिथं फॉल्स आहे तिथं आपण मेन्शन करतोय 1. सो विथ दॅट आपला जो डेटा आहे तो आपण असा रिड्यूस करतो. तर मग अशा सगळ्या टेक्निक्स आहे ज्या सगळ्या आपण वापरतो. तर मग आपलं हे चालू होतं की क्लिनिंग ऑफ मिसिंग डेटा हे पण झालेलं होतं. जसं की आपण बघितलं होतं की एक ज्या नल व्हॅल्यूज आहेत त्या कशा रिमूव्ह करायच्या युजिंग आपलं फंक्शन आहे. लेट मी ओपन कोलॅब नोटबुक. ओके, आपण सेम कन्सेप्ट डेटा व्रँगलिंग स्टडी करतोय. पहिले तर आपण ती पांडाज लायब्ररी इम्पोर्ट केली आहे. त्यानंतर CSV फाईल आपण बघितलं होतं की रीड कसं काय करतो. आपण हे पण बघू जेव्हा आपला डेटा क्लीन होईल, सॉर्ट होईल पूर्णपणे, तर मग की आपण जो आपला नवीन डेटा बनला आहे त्याची आपण CSV फाईल एक्सपोर्ट कशी करू शकतो. त्यासाठी पण मेथड्स अवेलेबल आहे. आपण आयदर ती CSV फाईल एक्सपोर्ट करू शकतो, एक्सेल फाईल एक्सपोर्ट करू शकतो, बट मोस्ट ऑफ द यूज फॉर्मॅट आहे तो म्हणजे CSV. दॅट्स वाय आपण जो CSV आहे तो स्टडी करतोय. आणि बाकीची जरी कुठली फाईल आपल्याला रन करायची असली तर सेम फॉर्मॅट आहे. जसं की आपण आता मी ही पांडाज लायब्ररी एकदा इम्पोर्ट करून घेतोय. तोपर्यंत मी दुसरं स्टेटमेंट लिहून ठेवतो. df इज इक्वल टू pd डॉट रीड अंडरस्कोर एक्सेल. आता हे पण नावाचं एक फंक्शन आहे आणि इथं आपल्याला इथं पॅरामीटरमध्ये फक्त त्या एक्सेल फाईलचं जे नाव आहे ते पास करावं लागतं. बट ॲट दिस मोमेंट आपल्याकडे CSV फाईल अवेलेबल आहे. सो आपण कंटेंटच जे आहे ते फक्त CSV फाईलमधनं एक्स्ट्रॅक्ट करतोय आणि आपल्या डेटा फ्रेममध्ये इम्पोर्ट करतोय. तर मग पहिले आपण इथं एक डेटा फ्रेम क्रिएट करून घेतली होती थ्रू CSV फाईल. त्यानंतर आपण त्याचा हेड प्रिंट केला, टेल प्रिंट केला, काही सॅम्पल प्रिंट केलं. सॅम्पल हेड हेड आणि टेल. हेड टॉप 5 जे रोज आहे ते रिटर्न करतो. टेल
एंडचे जे रोज आहे 5 ते रिटर्न करतं आणि सॅम्पल कोणता पण एक रॅन्डमली रो पिक करतं आणि ते रिटर्न करतं. तर मग हे फक्त दरवेळेस 5च नाही रिटर्न करत. इफ वी वॉन्ट मोर देन आपण जास्त पण इम्पोर्ट करू शकतो. व्हॉट इज द प्रॉब्लेम युअर फाईल नॉट फाउंड? नो सच डायरेक्टरी. लुक हिअर. हो, मे बी आपल्या कालच्या सेशन नंतर जी फाईल आहे ती डिलीट झालेली आहे. मी लोकली पण ती डिलीट केलेली होती. जस्ट अ मिनिट, आपण दुसरी फाईल डाउनलोड करूया. केगल शॉपिंग डेटा सेट. तर मग आपण जे ऑपरेशन परफॉर्म करतोय की डेटा क्लीन करायचं, मग डेटा क्लीन करायचं, त्यात त्याला सॉर्ट करायचं किंवा त्यातून फिल्टरिंग करायचं, तर मग या सगळ्या गोष्टींना म्हणतात डेटा व्रँगलिंग. दॅट्स वाय आपल्या डेटा सेटचे नाव आहे तसे डेटा व्रँगलिंग. शॉपिंग डेटा सेट, ओके, आणि नल व्हॅल्यूज. ओके, हा जो डेटा सेट आहे हा थोडा इझी टू अंडरस्टँड आहे, सो आपण हा वाला डेटा सेट यूज करूया. तर या 'शॉपिंग ट्रेंड्स डॉट CSV' आपला हा जो डेटा सेट आहे तो डाउनलोड झालेला आहे. आपण जस्ट त्याला इथं अपलोड करूया गुगल कोलॅबच्या एन्व्हायरमेंटला. लेट मी क्रिएट अ न्यू नोटबुक ॲज वेल. सॉरी 33 डेटा व्रँगलिंग. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला जी पांडाज लायब्ररी ती इम्पोर्ट करावी लागेल. इम्पोर्ट pandas as pd, रन दिस, आणि आपली जी फाईल आहे आपण ती लोकली डाउनलोड केलेली आपण ती इथं इम्पोर्ट करून घेऊया. ओके, अपलोड शॉपिंग ट्रेंड्स डॉट CSV जी फाईल आहे आपण ती इम्पोर्ट करतोय. ओके, त्यानंतर आपली जी फाईल आहे त्यातून आपल्याला एक डेटा फ्रेम क्रिएट करून घ्यायचं आहे. df इज इक्वल टू pd डॉट रीड अंडरस्कोर CSV, आणि इनसाइड दॅट आपल्याला पॅरामीटर पास करायचे. शॉपिंग अंडरस्कोर ट्रेंड्स डॉट CSV. आपण आपली जी डेटा फ्रेम आहे तिला प्रिंट करूया की ती कशी दिसते. df, आपण इथं df प्रिंट केला तर मग आपल्या df मध्ये कस्टमर ID, एज, जेंडर, आयटम, परचेस कॅटेगरीज, मग असे भरपूर सारे आयटम्स जे आहेत ते अवेलेबल आहे. तर मग आपण आपल्या जे डायमेन्शन्स आहे आपल्या डेटा फ्रेमचे ते बघूया. df डॉट एन डायमेन्शन. तर मग ही मोस्टली ओके 2 डायमेन्शनल डेटा फ्रेम आहे. त्यानंतर याचा शेप बघूया की किती रोज अँड कॉलम्स अवेलेबल आहे. df डॉट शेप. ओके, आपल्याकडे टोटल आहे 3900 रोज अवेलेबल आहे आणि त्यात 19 कॉलम्स अवेलेबल आहे. आपण याची साईज पण चेक करू शकतो. df डॉट साईज. तर मग साईज काय रिटर्न करतं की टोटल नंबर ऑफ कॉलम, म्हणजे जितके रोज आहे तर मग आणि इनटू जितके कॉलम्स आहे त्याचा जो काउंट आहे तो रिटर्न करतं. इथं आता आपण हे चेक करूया. डज अवर डेटा फ्रेम कंटेन्स आणि नल व्हॅल्यूज. df डॉट इज नल.
इज नल. ओके, तर आपल्याला काय पाहिजे, याची प्रत्येक रो कॉलम वाईज आपल्याला सम पाहिजे की आहे तर किती आहेत. तर मग आपल्या डेटा फ्रेममध्ये आत्ता कुठलेच नल व्हॅल्यूज नाही आणि नल व्हॅल्यूजचे ऑपरेशन कालच्या लेक्चरमध्ये आपण परफॉर्म केले ऑलरेडी. सो आपल्याला यात बघायचं आहे की आपण डेटा ॲक्च्युली फिल्टरिंग कसं करतो. मग यात तर आपल्याकडे खूप साऱ्या कॅटेगरीज पण अवेलेबल आहे. तर मग आपण त्यावाईज बघूया की कोणत्या कोणत्या कॅटेगरीज आहेत त्यात आपल्याला फिल्टर्स आहे ते अप्लाय करता येईल. पण त्या फर्स्ट ऑफ ऑल हे मला सांगा की तुम्हाला डेटा क्लिनिंग हे क्लिअर आहे का? कारण की डेटा क्लिनिंग आणि बाकीचे जे कन्सेप्ट आहे ते जरा बिट टफ आहे की समजण्यासाठी. त्यामुळे जर तुम्हाला समजले नसतील तर तुम्ही जस्ट एकदा सांगा, आपण ते परत रिवाईज करू किंवा मी तुम्हाला थोड्या बेटर वेने अजून म्हणजे सिम्पलर वेने शिकवतो. बट तुम्ही जर सांगितलंच नाही तर मला थोडी कळणार आहे की आयदर ते तुम्हाला अंडरस्टँड झाले की नाही. जर तुम्हाला नाही कळाले तर मग जस्ट वर्ड तुम्ही सांगा, मी तुम्हाला ते परत शिकवतो किंवा एका अजून सिम्पल वेने शिकवतो. ओके, डेटा क्लिनिंग ना. ओके, आपण मी तुम्हाला डेटा क्लिनिंग सांगतो आता. तर मग आपला आत्ताचा जो करंट डेटा आहे, तर मग करंट आपल्याला प्रत्येक वेळेस जेव्हा डेटा येतो थ्रू डेटा सेट्स, तर मग तो असा नाही येत. कारण की आता आपण डेटा सेट घेतोय ते स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये घेतोय कुठून, कॅगलवरून. तिथं सगळे डेटा सेट भेटतात, ते क्लीन भेटतात. पण मग आपल्याला इन रिअल जे डेटा सेट येतात ते नॉइझी असतात. नॉइझी व्हॅल्यू म्हणजे त्यात काही नल व्हॅल्यूज असतात, काही आउटलायर्स असतात. तर मग त्यासाठी आपल्याला आपल्या डेटामध्ये काही क्लीन ज्या नल व्हॅल्यूज वगैरे आहेत तो डेटा इथं ॲड करायचा आहे. सो थ्रू कोपायलट मी तो डेटा इथं ॲड करून घेतो. तुम्हाला जो मी फायनल डेटा सेट देईल त्याच्यात ऑलरेडी जो नल व्हॅल्यूज, नॉइझी व्हॅल्यूज ते ॲडेड असतील सगळ्या. सो तुम्हाला जो डेटा सेट मिळणार आहे त्यात सगळं ॲडेड असेल ऑलरेडी. सो तुम्हाला हे सगळं रन करण्याची परत गरज नाही. ओके, टिल कोपायलट ॲड्स द नल व्हॅल्यूज आपल्या डेटा सेटमध्ये. तोपर्यंत आपण बघू की डेटा सेटला क्लीन कसं करतो. तर मग एका डेटाला क्लीन करण्यासाठी आपल्याला पहिलं काय करायचं असतं की डिटेक्ट मिसिंग व्हॅल्यूज. मग df डॉट इज नल. मग आपण हे ऑलरेडी चेक केलंय की आपल्या डेटा सेटमध्ये नल व्हॅल्यूज आहे का काही. जर तर मग आपण आत्ता जेव्हा चेक केलं तर मग आपल्या डेटा सेटमध्ये आपल्याला कुठल्याच नल व्हॅल्यू मिळाल्या नाही. तो सो दॅट्स वाय आपण काही नल व्हॅल्यूज कोपायलटकडनं ॲड करून घेतोय. वन्स दॅट ॲड आपल्याला आपल्या डेटा सेटमध्ये काही नल व्हॅल्यूज मिळतील. मग नल व्हॅल्यूज जेव्हा आपल्याला डेटा सेटमध्ये दिसतात, जर नल व्हॅल्यूज डेटा सेटमध्ये नसल्या तर मग काय दिसेल आपल्याला ही कमांड रन केल्यानंतर, df डॉट इज नल डॉट सम. ही कमांड ही काय करते, df म्हणजे आपली डेटा फ्रेम इज नल हे चेक करते की कोणती नल व्हॅल्यू आहे का. मग आपण विदाऊट जर सम वापरलं त्याला तर मग ते रो वाईज दाखवतं आपल्याला की हा ह्या रोला आहे ह्या रोला नाही. पण आपण जर विथ इच सम वापरलं तर मग इच सम आपल्याला काय शो करतं की ह्या रोला हा जो कॉलम आहे याला नल व्हॅल्यूज आहेत अवेलेबल आणि मग त्यांचा काउंट किती आहे. सो इन्स्टेड ऑफ आपल्याला झिरो कुठली पण व्हॅल्यू दिसली तर मग आपण त्याला असं कन्सिडर करायचं आहे की ही जी व्हॅल्यू आहे ही नल आहे. मग त्याला आपला एक वे आहे की आपण जर आपल्याकडे आता खूप मोठा डेटा सेट आहे, जसं की आपला आता करंट जो डेटा सेट आहे तो मोठा आहे. तर मग या डेटा सेटमध्ये आपल्याला काय करायचं आहे की जर जास्त व्हॅल्यू अवेलेबल आहे तर मग आपण ज्या नल व्हॅल्यूज आहे त्या रिमूव्ह करू शकतो, राईट. ओके, आता इथं काय कस्टम आता आपल्याकडं जो आधीचा डेटा होता त्यात काय होतं की आपल्यात नल व्हॅल्यू काही अवेलेबल नव्हत्या. आता आपण ही सेम कमांड रन केली आहे, df डॉट इज नल डॉट सम. सो हे काय शो करत आहे की कस्टमर आय डी जे आहे यात 50 नल व्हॅल्यूज आहे, एजमध्ये पण 50 नल व्हॅल्यूज आहे. मग अशा 50-50 भरपूर असे फील्ड्स आहे आपल्या ज्यात आपल्या नल व्हॅल्यूज अवेलेबल आहे. मग त्यानंतर आपल्याला आपण काय करू शकतो की ते रोज रिमूव्ह करू शकतो जिथं नल व्हॅल्यूज अवेलेबल आहे. तर मग df डॉट ड्रॉप आहे आपण त्यासाठी ही कमांड वापरतो.
ओके, मी एक नवीन डेटा फ्रेम क्रिएट करतो. आपली ओरिजिनल डेटा फ्रेम आहे ती ॲज इट इज राहील. df1 इज इक्वल टू df. आणि आपण आता ही रन करून घेऊया. df1, आता आपल्या df1 मध्ये आपल्याला जर मी चेक केलं इज नल डॉट सम, तर मग मला आता सेम रिझल्ट भेटतील जे इथं मला वर मिळत आहे की ही जी df1 आहे यात काही व्हॅल्यूज आहे ज्या नल आहे. तर मग त्यासाठी फर्स्ट मेथड आहे की मी ड्रॉप येणे ही मेथड वापरेल. मग ड्रॉप येणे काय करेल की जेवढे पण रोज आहे ना ज्यांच्यात नल व्हॅल्यू ते डायरेक्टली रिमूव्ह करून टाकेल आपल्या डेटा फ्रेम मधनं. त्याआधी आपण एक अजून पण बघून घेऊ की आपल्या जो डेटा फ्रेम आहे याची आता करंट साईज काय, जी आपण ऑलरेडी बघितली होती. स्टिल एकदा बघा, df डॉट शेप. ओके, आता इथं तुम्ही बघून घ्या 3919 अशी साईज आहे. मग त्यानंतर मी एक कमांड रन करतोय, सॉरी इथं df1, मग एक कमांड आपण रन करतोय कॉल्ड df1 डॉट ड्रॉप येणे. आता ड्रॉप येणे काय स्पेसिफाय करतंय की ड्रॉप येणे मीन्स जिथं जिथं ड्रॉप आहे, जिथं जिथं नल व्हॅल्यूज आहेत त्यांना ड्रॉप करून द्यायचं. ड्रॉप मीन्स रिमूव्ह, जे की आपण SQL मध्ये पण पाहिलं, सेम टर्म इथे यूज होते की ते रिमूव्ह करून टाकायची. आणि आपल्याला आपल्याच डेटा फ्रेम मध्ये म्हणजे इंटरनली करायचंय, आपल्याला दुसऱ्या डेटा फ्रेम मध्ये स्टोअर करायचं आहे. तर मग आपल्याला इथं मेन्शन करायचं आहे इन प्लेस इज इक्वल टू ट्रू. आता आपण इथं इतकी लाईन मेन्शन केली तर मग यानंतर आपल्या जितक्या पण आपल्या डेटा फ्रेम मध्ये व्हॅल्यूज आहे विथ नल व्हॅल्यूज त्या रिमूव्ह होऊन जातील. तर मग आता ही कमांड आपण रन केली आणि जर मग आपण परत रन करतोय df डॉट इज नल डॉट सम. ओके, आता आपल्याला काय काउंट दिसतोय, सॉरी इथं df1 मधनं मी काय केलं की ज्या व्हॅल्यूज आहे नल व्हॅल्यूज त्या रिमूव्ह करून टाकल्या. तर मग नल व्हॅल्यूज रिमूव्ह केल्यानंतर इथं मला काउंट काय मिळतोय 0 0 0 0. ओके, df मधनं पण रिमूव्ह झाला. तर मग अशा आपण ज्या नल व्हॅल्यूज आहे त्या रिमूव्ह करतो डेटा. आता मग रिमूव्ह करणं हाच एक ऑप्शन नाही. आतापर्यंत आपल्याकडे काय होतं, डेटा सेट मोठा होता, दॅट्स वाय वी आर एबल टू की आपण जो त्यातून रिमूव्ह करू शकत होतो. df डॉट कॉपी. आता आपण इथं df डॉट शेप, आणि आता मग आपला df डॉट शेप इथं काय इथं काय आलेलं आहे 3850. का बरं? कारण की ज्या नल व्हॅल्यूज होत्या त्यातून आपण त्या रिमूव्ह करून टाकलेल्या आहे. नो नो नो. ओके, df1. आता कुठल्या नल व्हॅल्यूज अवेलेबल नाही आपल्या df1 मध्ये. आणि आता आपला मागच्या ऑपरेशनने जो डेटा फ्रेमचा साईज होता ते डिक्रीज झालेलं आहे 50 ने. आणि अजून आता आपण जी नवीन ऑपरेशन केलंय याने अजून 50 ने कमी होऊन जाईल. सो आपलं टोटल किती झालं 3800. आणि आधी किती होतं 3900. म्हणजे ज्या फ्रेम्स होत्या त्या रिमूव्ह होऊन गेल्या, ज्या रोज होते. तर मग हाच एक वे नाही की तुम्ही रिमूव्ह करून टाका. मग जर डेटा सेट आपल्याकडे मोठा असला तर मग एक ऑप्शन आहे की आपण रिमूव्ह करू शकतो. बट जर डेटा सेट मोठा नाही तर मग काय ऑप्शन आहे की मग आपण कसं रिमूव्ह करू शकतो, मग आपण काय वापरू शकतो त्याला. तर मग त्यासाठी ऑप्शन आहे की आपण ज्या व्हॅल्यूज आहे त्या रिप्लेस विथ सम ॲव्हरेज. ओके, आता समजा कस्टमर आय डी, तर मग कस्टमर काही काही फील्ड्स अशा असतात की आपण त्यांच्यासाठी ॲव्हरेज नाही मेन्शन करू शकत. ओके, तर मग कस्टमर आय डी ही एक फील्ड अशी, ही प्रायमरी की आपली, इथं आपण दुसरी कोणती पण अशी व्हॅल्यू नाही रँडमली मेन्शन करू शकत. सो कस्टमर आय डी मध्ये जर कुठल्या पण नल व्हॅल्यूज आहे तर मग आपल्याला डायरेक्टली त्याला रिमूव्ह करून टाकायचं आहे. ओके, त्यानंतर एज मध्ये पण एज आपण ऍड करू शकतो. हे परचेस अमाऊंट हे पण आपल्याला माहित नाही, कारण की हे जस्ट आपण अज्युम नाही करू शकत. दॅट्स वाय आपण मग त्यासाठी जस्ट आपण, तुम्ही लक्षात ठेवा की एक मेथड आहे आपल्याला जेव्हा पण अशा व्हॅल्यूज मिळाल्या
लेट से आपण ही जी प्रिव्हियस परचेस आहे, प्रिव्हियस परचेस पण नाही, रिव्ह्यू रेटिंग. आता रिव्ह्यू रेटिंग आपण कॉलम बघूया की कोणत्या टाईपचा आहे. रिव्ह्यू रेटिंग हे एक न्यूमेरिक कॉलम आहे. मग न्यूमेरिक कॉलम आहे, ह्या न्यूमेरिक कॉलमची आपण म्हणजे आता जितके रिव्ह्यूज राहिलेले आहे ह्या स्टोअरचे, तर मग त्या अकॉर्डिंग आपण एक ॲव्हरेज रिव्ह्यू क्रिएट करू शकतो. तर मग आपण त्या डेटाला आपण तसं करू शकतो की जो रिव्ह्यू ऑफ रेटिंग आहे त्याला असं असाइन करा. मग फर्स्ट स्टेपमध्ये आपण काय केलं की ज्या नल व्हॅल्यूज आहे त्या रिमूव्ह करून टाकल्या. तर मग मला परत इथं काही नल व्हॅल्यूज हव्या आहेत, तर मग मी परत इथं एक डीएफ ची कॉपी घेतो डीएफ कडनं, आणि इथं परत मला ज्या नल व्हॅल्यूज आहे त्या मिळाल्या. ओके, आपण हे केलं. तर मग सेकंड पार्टीज की आपण रिमूव्ह करण्याच्या ऐवजी ज्या नल व्हॅल्यूज आहे त्यांना काहीतरी अनदर व्हॅल्यूने फिल करतोय. तर मग डीएफ डॉट फिल याने ही मेथड आहे त्यासाठी. आणि मग आपल्याला फिल कशाने करायचं आहे, तर मग आपण ती व्हॅल्यू इथंच मेन्शन स्पेसिफाय करतो. जर मला आता आपण एका कोणत्या तरी पर्टिक्युलर जो कॉलम आहे त्याला फिल करतोय, जसं की आता रिव्ह्यू रेटिंग. मग रिव्ह्यू रेटिंगला आपण फिल करतोय जिथं जिथं नल व्हॅल्यूज येते त्याने. तर मग त्या नल व्हॅल्यूज आपल्याला फिल कशा करायच्या, तर मग आपण त्याला आयदर 0 किंवा आपल्याला दुसरी एक व्हॅल्यू पाहिजे त्याने आपण फिल करू शकतो. आणि इन प्लेस इज इक्वल टू ट्रू. आता मी ॲट अ मोमेंट डीएफ ऑफ रिव्ह्यू रेटिंगला 0 ने फिल करेल, तर मग त्याच्यातल्या सगळ्या व्हॅल्यू आहे त्या जेवढ्या पण नल व्हॅल्यूज असतील त्या 0 ने रिप्लेस होऊन जाईल. तर मग आता जर मग आपण करंट बघायला गेलं की यात नल व्हॅल्यूज किती अवेलेबल आहे, तर ओके, आता रिव्ह्यू रेटिंग मध्ये नो, ते जुन्या डेटा फ्रेम, सॉरी DF1, इथं DF1. ओके, DF1 आपण चेंज केलाय, DF1 डॉट रन. ओके, आता रिव्ह्यू रेटिंग मध्ये आपल्या काय झाल्या, जितके आपण नल व्हॅल्यूज होत्या आपल्याला आपण त्यांना काय केलं की 0 ने रिप्लेस केलं, की जितके आपण ह्या व्हॅल्यूज आहे त्यांना 0 ने रिप्लेस करा. जर आपल्याला हेच जे आहे आपल्याला मीन एका ॲव्हरेजने रिप्लेस करायचं आहे की ह्याच नल व्हॅल्यू आहे आपण ॲव्हरेजने पण रिप्लेस करू शकतो. तर मग DF1 ऑफ एज मध्ये आहे का काही नल व्हॅल्यूज, एज येस, एज इज ऑल्सो हॅज सम नल व्हॅल्यूज. मग आपण एजच्या ज्या व्हॅल्यू आहे यांना रिप्लेस करूया विथ सम ॲव्हरेज व्हॅल्यू. DF1 ऑफ एज डॉट फिल याने DF1 ऑफ एज डॉट मीन आणि इन प्लेस इज इक्वल टू ट्रू. आपण आता ही कमांड रन केली आणि इथं काय झालं की आपल्या आता जितकं पण एजच्या व्हॅल्यू असतील ना ज्या की नल होत्या त्या कशाने रिप्लेस होऊन जातील, याने की त्याचं जे ॲव्हरेज निघत होतं, आता DF1चं जे पहिल्यांदा ॲव्हरेज निघत असेल ते आपल्याला नाही माहिती, बट त्यानुसार जे आहे ते चेंज होऊन जातील. मग आपण आता चेक करू, डज DF1 डॉट एज कंटेन्स एनी नल व्हॅल्यू, इज नल डॉट सम. ओके, आता आपल्याला इथं काय दिसतंय 0. आता आपण सक्सेसफुली ज्या नल व्हॅल्यूज आहे त्या रिमूव्ह करून टाकलेल्या आहे. तर मग अजून काही मेथड्स आहे त्याला ड्रॉप येणे, रिमूव्ह कॉलम्स. मग आता अजून त्याला की डीएफ डॉट ड्रॉप येणे ॲक्सिस इज इक्वल टू 1. मग आपण जेव्हा असं इथं मेन्शन करतो तर जो कॉलम आहे ना तो ड्रॉप होऊन जातो. ॲक्सिस इज आपण नॉर्मली ड्रॉप येणे जर यूज करतोय तर काय होतंय, रो रिमूव्ह होतोय. पण आपण ॲक्सिस इज इक्वल टू 1 वापरलं तर मग तो पर्टिक्युलर कॉलमच रिमूव्ह होऊन जातो. बट आपल्याला जर कॉलम रिमूव्ह नाही करायचा आपल्या डेटा फ्रेममधनं, तर मग आपण डीएफ डॉट ड्रॉप येणे ॲक्सेस इज इक्वल टू 1 असं वापरत नाही. और जस्ट फॉर युअर अंडरस्टँडिंग आपण एक कॉलम या डेटा फ्रेममधनं रिमूव्ह करूया. ओके, आता नेक्स्ट कोणतं आहे असं आहे ज्यात नल व्हॅल्यू आहे,
तर मग प्रिव्हियस परचेस. तर मग प्रिव्हियस परचेसेस आहे ना, आपण हा जो कॉलम आहे हा याला रिमूव्ह करून टाकू विथ df डॉट ड्रॉप एन ऍक्सेस इज इक्वल टू 1. df1 डॉट ड्रॉप एन नॉट df1, नाहीतर आपल्या पूर्ण डेटा फ्रेम मधनं कॉलम्स रिमूव्ह होतील. प्रिव्हियस परचेस डॉट ड्रॉप एन ऍक्सिस is equal to 1 comma in place is equal to true. What is the problem? No axis named 1 for object type series. Oh, oh, oh. इट्स सेइंग जेव्हा आपल्याला ड्रॉप एन वापरायचे ते आपण पूर्ण डेटा फ्रेमवरच वापरू शकतो आणि आपल्या पूर्ण डेटा फ्रेम मधनं जिथनं जिथनं नल व्हॅल्यूज होत्या ते कॉलम्सच रिमूव्ह होऊन गेलेले असतील. आता मग आपण चेक करू आपले डेटा फ्रेम df1 डॉट शेप चेक करूया एकदा. ओके, आपला आधी काय शेप होता 3850,19, पण आता काय झाला 16. तर मग जितके जितके कॉलम्स होते ज्यात नल व्हॅल्यूज होत्या ते रिमूव्ह होऊन गेलेले आपल्या डेटा फ्रेम मधनं. आणि जर आपण आता चेक केलं df1 डॉट इज नल डॉट सम, मग आपले इथं जितके पण कॉलम्स होते ते रिमूव्ह झाले. ओके, आपण आता या नल व्हॅल्यूजवर मग जितके जे ऑपरेशन्स होते ते आपण इथं परफॉर्म केले, की एक आपण कॉन्स्टंट डेटा सोबत पण फिल केलं, आपण ड्रॉप पण करून बघितलं. त्यानंतर आपण जे मीनने पण फिल केलंय. सेम आहे की आपण हे जे df एज डॉट मीन होतं ते डायरेक्टली फिल येण्यामध्ये वापरलं होतं इन्स्टेड ऑफ युजिंग इट लाईक आपण एका व्हेरिएबलमध्ये स्टोअर करायचं. ते आपण काल करून बघितलं होतं, बट ते सेम आपल्याला आज करण्याची गरज नाही. तर मग अजून काही मेथड्स आहे दोन अवेलेबल, df डॉट फ्रंट फिल अँड बॅक फिल. सो फ्रंट फिल अँड बॅक फिल कसं वर्क करतं तर मग ते बघूया आपण. ओके, हाऊ मेनी आम्ही परत एक डेटा फ्रेम क्रिएट केली ज्यात आपल्याला 50 नल व्हॅल्यूज अवेलेबल आहे. मग आता आपण मी एक df2 क्रिएट करतो. df2 इज इक्वल टू df डॉट कॉपी. आता मी एक नवीन डेटा फ्रेम क्रिएट केली. मग यात आहे ना मला हे चेक करायचं आहे की कुठे गेलं, हा आता नल व्हॅल्यूज अवेलेबल आहे का. ऑफकोर्स असायला पाहिजे. df डॉट इज नल. आता आपण df डॉट इज नल वापरलं तर मग आपल्याला रिझल्ट असे काही येतात, बट आपल्याला कॉलम वाईज बघायचं आहे की किती आहे. डॉट सम 50 50 50. ओके, तर मग आपल्याला काय करायचं आहे इथं की फ्रंट फिल अँड बॅक फिल असं वापरायचं आहे. तर मग कस्टमर आय डी आहे तर मग आपण याला फ्रंट फिल नाही वापरू शकत. मग अशा काही फील्ड्स असतात की ज्याला आपण फ्रंट फील्ड आणि बॅक फील्ड नाही वापरू शकत. तर फ्रंट फील्ड काय करतं, आपण त्यासाठी एक डेटा फ्रेमचा थोडा पार्ट प्रिंट करूया. df डॉट हेड, आपण पहिले 10 कॉलम्स 10 रोज आहे ते प्रिंट करतोय. मग फ्रंट फील काय करतं, सपोज की इथं ही 5G आहे तर ही एक नल व्हॅल्यू आहे. तर मग ते त्याच्या फ्रंट पासनं, मग त्याचा फ्रंट कोणता आहे हा, मग फ्रंट आहे इकडली साईड. तर मग ह्या फ्रंट पासनं ज्या ज्या व्हॅल्यू आहे ज्या की नल नाही तिथून डेटा फिल करायला सुरुवात करतं. म्हणजे आता हाच डेटा जो आहे तो इथं कॉपी करून घेईल की 4च्या जागेवर तो इथं 5 इथं नल होता तर मग 4ला पण इथं कॉपी करून घेईल. बट हे एक कन्सर्न क्रिएट करते आपल्या डेटा सेटमध्ये, कारण की प्रायमरी की रिपीट होती ना. प्रायमरी की रिपीट नाही झाली पाहिजे. प्रायमरी की एक युनिक व्हॅल्यू आहे. सो दॅट्स वाय जर मग आपल्याला असं कुठं दिसतंय की एक पर्टिक्युलर फील्ड आहे ज्यात जी आपली प्रायमरी की आहे आणि जिथं नल व्हॅल्यूज आहे, तर मग आपल्याला त्या डायरेक्टली रिमूव्ह करून द्यायचे. आपल्याला त्यावर हे नाही करायचं की जिथं जिथं आपल्याला दिसतंय ना की आपले प्रायमरी की 30 नल आहे तर मग ते रिमूव्ह करून टाकायचे डायरेक्टली युजिंग df डॉट ड्रॉप एन आणि ओके, मग ते कसे रिमूव्ह करायचे, df ऑफ df2 ऑफ
customer id dot is null sum. Yes, there are 50 null values. मग आपल्याला काय करायचं यांचं ड्रॉप. df2 dot drop na not whole df2 just आणि आपण जर आता ही फील्ड चेक केली आपण सेम कमांड परत इथं सिंटॅक्स सिक्वेन्स नाही मॅटर करत इथं आपल्याला म्हणजे आपण जे ऑपरेशन परफॉर्म करतोय त्यावर म्हणजे ते परफॉर्म होत आहे की नाही ते मॅटर करत आहे. तर मग मी इथं आहे ना ड्रॉप याने कमांड रन केली आहे स्टील माझा जो डेटा आहे तो चेंज नाही झालाय का बरं कारण की मी इथं हे नाही वापरलेला इन प्लेस. जर मला ह्याच मेथडने करायचं आहे की मला असंच वापरून माझा डेटा आहे तो चेंज झाला पाहिजे तर मग मला याला नवीन डेटा फ्रेम मध्ये स्टोअर करावा df3 इज इक्वल टू आणि आता मला df3 मध्ये जो डेटा मिळेल df3 डॉट इज नल इज na डॉट सम. आता काय मिळतंय मला 0 बट कशाला एका प्रत्येक दरवेळेस एक डेटा फ्रेम क्रिएट करत बसायची किंवा अपडेट करत बसायची जस्ट इथं मेन्शन करा इन प्लेस इज इक्वल टू ट्रू. ओके आणि आता जर आपण साईज चेक केली वाय 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 ओ ओ ओ नॉट हिअर स्टिल df2 df3 is equal to drop na df3 dot is null dot sum. df3 don't has attribute is null. Oh, df3 at the moment आपण मेन्शन करू df3 is equal to in place is equal to true ते काही प्रिंट नाही करणार is null dot sum 0 dot drop na. आपण आता जर चेक केला तर मग इथं स्टील कस्टमर आयडी df2 ओ आपण is null dot sum.
So here we are changing the customer ID and dropping the NA. Why the null values are not getting dropped? आपण एका कॉलम मध्येच ह्या ज्या व्हॅल्यू ह्या रिप्लेस करण्यास ट्राय करतोय. सो करेक्ट मेथड इज df2 dot drop na नॉट आपण इथं ज्या व्हॅल्यू आहे त्या रिमूव्ह करतोय, बट आपल्याला इथं मेन्शन करायचं आहे इट इज अपडेटेड इन करंट व्हर्जन की सबसेट इज इक्वल टू आपल्याला त्या व्हॅल्यूज मेन्शन करायच्या आहे ज्या आपल्याला अपडेट करायच्या आहे. कंट्रोल झेड cu customer id comma subset in place is equal to true, and now check df dot is null dot sum df2. ओके, आता आपल्या ज्या कस्टमर आय डी आहे त्या 00 येत आहे आणि त्या आपल्या ज्या कस्टमर आय डी होत्या त्या रिमूव्ह झाल्या. तर मग हे झालं आपण की नल व्हॅल्यूला आपण काय केलं, इन प्लेसमध्ये जे कस्टमर आय डी होती जी की आपल्याला अशी पाहिजे होती की त्यात नल व्हॅल्यूज नाही पाहिजे कोणत्या, ती डायरेक्टली रिमूव्ह करून टाकली. मग दुसऱ्या मेथड आहे की फ्रंट फिल अँड बॅक फिल. जो डेटा आहे तो फ्रंटने पण फिल होऊ शकतो आणि बॅकने पण फिल होऊ शकतो. तर मग आपण आता df डॉट फ्रंट फिल यूज करू आणि df डॉट एफ फिल यूज करू. df3 त्यासाठी आपण एक नवीन डेटा फ्रेम क्रिएट करूया. df3 इज इक्वल टू df डॉट कॉपी df3 डॉट एफ फिल इन प्लेस इज इक्वल टू ट्रू. आता जो डेटा आहे तो फ्रंटने फिल होऊन जाईल, म्हणजे यात आपल्याला कुठल्याच नल व्हॅल्यू बघायला नाही मिळणार. आता जस्ट इन द सेम लाईन आपण रन प्रिंट पण करूया ते df डॉट df3 डॉट इज नल डॉट सम. ओके, 000 आपण परत एकदा एक कॉपी क्रिएट करूया आणि करंटली जर आपण आता रन केलं याला df3 डॉट इज नल डॉट सम, तर मग यात काही आता व्हॅल्यू अवेलेबल आहे कारण की आपण डेटा आहे हा तो रिपीट परत त्यात नल व्हॅल्यूज काही ॲड केल्या आहे आता. मग त्यानंतर आपल्याला df3 मध्ये आपल्याला बॅकफिल करायचं आहे. बॅकफिल डॉट इन प्लेस बॅकफिल. ओके, जो डेटा आहे तो बॅकने फिल होऊन गेला. आता फ्रंटने आणि बॅकने कसा फिल होतो तो मी तुम्हाला सांगितलंय. मग आपलं आत्ताच राहिलंय की फिल्टरिंग डेटा. मग फिल्टरिंग डेटा आपण आधीच आपण जे फर्स्ट लेक्चर झालं होतं त्यात बघितला होता की आपण डेटा कसा फिल्टर करतो ऑन द बेसिस ऑफ सम कंडिशन्स. तर मग ते बघूया. जसं की आपला आता हा डेटा आहे, आपण एक डेटा फ्रेम आपली प्रिंट करूया df3 डॉट हेड. मग आपल्या ह्या डेटा फ्रेममध्ये काय काय अवेलेबल आहे की कस्टमर आय डी, एज, जेंडर, मेल. तर मग आपल्याला जर हा डेटा पाहिजे असला की वेअर द कस्टमर एज इज इक्वल टू 19, तर मग आपण तो युजिंग फिल्टरिंग असा फिल्टर करतो df df ऑफ
एज इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 90. मग इथं काय मिळालं, इथं मला त्या कस्टमरचा डेटा मिळाला ज्यांची एज इज ग्रेटर दॅन, जिथं 90 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू त्यांची एज. तर मग इथं ज्या एजेस त्या आपल्याला काय मिळाल्या 19, 18, 18, 18, 19. ओके, आणि असे आपल्याकडं 146 कॉलम्स आहे आणि 19 रोज आहे. मग आपल्याला जर एक्झॅक्ट पण कंडिशन मॅच जर करायची असली इक्वल टू, ती पण आपण इथं मॅच करू शकतो. आणि जशा की बाकीच्या कंडिशन्स आहे मी जस्ट इथं कमेंटमध्ये लिहून देतोय, तुम्ही त्या यूज करून घ्या. नॉट इक्वल टू, ग्रेटर दॅन इक्वल टू, आणि एक लेस दॅन ग्रेटर दॅन. तर मग ह्या सगळ्या ज्या कंडिशन्स आहे आणि हे वेगवेगळे जेवढे कॉलम्स आहे आपल्याकडे अवेलेबल, तर मग त्यानुसार आपल्याला ते मिळतं. तर मग नेक्स्ट फिल्टरिंग इज की आपण आता इथं कंडिशन वाईज फिल्टरिंग करतो. नेक्स्ट टाईप इज की आपण एक्झॅक्ट करतो, एक्झॅक्ट चेक करतो, इथं ग्रेटर दॅन लोअर दॅन असं चेक करतो. मग आपण मल्टिपल कंडिशन्स पण कशा इन्सर्ट करू शकतो ते काल आपण बघितलं होतं की मी तुम्हाला आत्ता पण शो करून देतो. मला असे आता जे कस्टमर्स पाहिजे ज्यांची एज इक्वल टू 90 आहे, अँड ज्यांचं जेंडर आहे ते मेल आहे. आता इथं आपल्याला जो डेटा दिसतोय इथं काय दिसतंय की मेल आणि फिमेल असं दोन जेंडरचा डेटा दिसतोय. तर मग आपल्याला इथं मेलचा हवा आहे. कमांड इंटर वाय, आता काय दिसतोय आपल्याला हा डेटा फक्त इथं तो डेटा दिसतोय जिथं एज पण 19 मॅच होत आहे आणि जेंडर पण आहे ते मेल आहे. मग अशा आपण इथं मल्टिपल कंडिशन ज्या आहे त्या यूज करू शकतो. नेक्स्ट थिंग इज ऑर कंडिशन. तर मग ऑर कंडिशन मध्ये आपण आता इथं असं काहीतरी मेन्शन करूया की आता इथं आता ह्या दोन्ही पण आपल्याला असं काहीतरी ट्राय करायचं आहे की ह्या दोन्ही पण कंडिशन आयदर कुठली जरी मॅच होत असली तर मग त्यातून आपल्याला डेटा आहे तो प्रिंट करायचा आहे. तर मग इथं आहे ना साईज नावाचं एक कॉलम आहे. तर मग त्या कॉलम मधून आपण प्रिंट करूया की जिथं जिथं साईज आहे इक्वल टू एल और साईज इक्वल टू एस, तोच आपल्याला जो डेटा आहे तो प्रिंट करायचा आहे. आपण आता नेक्स्ट कंडिशनला जाऊया. गो टू नेक्स्ट रो, डीएफ ऑफ. मग आपल्याला या पण तुम्ही फक्त हे बघून घ्या की कंडिशन आपण कशी टाकतोय. तर मग डीएफ आपण ब्रॅकेट ओपन केले, त्यामध्ये परत आपल्याला मेन्शन करायचं. आता ॲज आपल्याला मल्टिपल कंडिशन मेन्शन करायचे आहे तर ती प्रत्येक कंडिशन आपण एका ब्रॅकेटमध्ये स्टोअर करतो, हा जो सर्क्युलर ब्रॅकेट येतं. तर मग यात आपण डीएफ ऑफ आपलं कशावरून आपल्याला करायचं होतं साईज, df of size equal to yes or df of size equal to m. मग ही जर कंडिशन जिथं मला मॅच करायची आहे तो डेटा मला प्रिंट करायचा आहे. मग आता इथं काय झालं, तिथं इथं तोच डेटा आपल्याला बघायला मिळतोय जिथं साईज कुठं मॅच होते, येस और एम. तुम्ही जर पूर्ण डेटाचा गो थ्रू जरी केला तर मग त्यात तुम्हाला तोच डेटा मिळेल ज्यात साईज येस किंवा एम आहे. तर मग आपण असं काही मेन्शन केलं की जे अवेलेबलच नाही आहे, झेड ऑफ वाय. आता तो डेटा अवेलेबलच नाही, दोन्ही पण कंडिशन मॅच नाही होते, तर मग तो आपल्याला इथं मिळत नाही. मग नेक्स्ट इज इन. इज इन हे चेक करतं की जसं की आपण फिल्टरिंग अप्लाय करतो, मग त्या फिल्टरिंग थ्रू आपल्याला चेक करायचं आहे की आता मी हा जो एक पर्टिक्युलर कॉलम आहे तर मग त्यावर काहीतरी फिल्टर अप्लाय करतोय. तर मग ह्या व्हॅल्यू किती कॉलम्समध्ये अवेलेबल आहे त्या तोच जो डेटा आहे मला तो प्रिंट करायचा आहे. हे सेम ॲज ऑर काम करतं, बट याचा जो म्हणजे ऑरमध्ये आपल्याला मल्टिपल कंडिशन लिहावं लागतील, राईट. मग त्यामुळं मल्टिपल कंडिशन लिहिण्याच्या ऐवजी आपण हे इज इन जे आहे ते वापरतो. डीएफ ऑफ डीएफ डॉट इज इन. मग आपण इथं काही चेक करतोय
आपल्याला चेक करायचं आहे. हो, DF ऑफ, आणि इथं आपण मेन्शन करायचे कुठला कॉलम, पूर्ण DF नाही. तर मग आपण यावेळेस कुठला कॉलम चूज करायचा. ओके, आता आपण कलर जो कॉलम आहे तो चूज करू. मग कलर मध्ये आपण चूज करूया सिल्वर अँड येलो. आता आपल्याला तोच डेटा बघायला मिळेल. DF ऑफ कलर डॉट इज इन. मग आपल्याला तो डेटा यूज करायचा आहे. येलो कॉमा ग्रे, ग्रे नॉट ग्रे, सिल्वर. आता आपल्याला इथं तो डेटा मिळतोय ज्यात कलर हा मॅच होतोय. कुठेही कलर 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 सिल्वर और येलो. मग हे मल्टिपल ऑर कंडिशन सारखं काम करतं. तर मग इथं आपल्याला जेव्हा डेटा एका पर्टिक्युलर कॉलम वाईज फिल्टर करायचा आहे, तर मग आपण तेव्हा हे वापरतो. आपण दुसरे पण वापरू शकतो, ग्रीन कॉमा ऑरेंज. मग आता जितका जो डेटा आहे त्यात जिथे जिथे ह्या कंडिशन्स मॅच होत आहे तो आपल्याला मिळून जाईल. तर मग ग्रीन ऑरेंज मे बी त्यात नव्हता, सो दॅट्स वाय तो आपल्याला डेटा मिळणार नाही जो अवेलेबल आहे. तर मग हे इझी असं वर्क करतं. मग नेक्स्ट आहे सिलेक्टिंग स्पेसिफिक कॉलम्स. तर मग आपण हे काल पण बघितलं होतं की आपण एक स्पेसिफिक कॉलम सिलेक्ट कसा करू शकतो, आणि आपण ऑल ओव्हर द लेक्चर ते पण स्पेसिफिक कॉलम जे आहे ते सिलेक्ट करतोय. DF ऑफ, आता जर मला एक पर्टिक्युलर कॉलमच सिलेक्ट करायचा आहे, DF ऑफ एज जर सिलेक्ट केला तर मग मला तोच डेटा शो होईल इथं जो की त्या DF ऑफ एजला बिलॉंग करतोय पूर्ण. तर मग ओके, आपल्याला हा पूर्ण डेटा इथं शो झाला. त्यानंतर सॉर्टिंग ऑफ डेटा. मग आपण हे बघूया की DF आपल्याला जर डेटाला सॉर्ट करायचं असलं मग ते आपण कसं करू शकतो. देवेंद्र, आज काय नाश्त्याला? अरे या, ओके. आपण आता ह्या डेटाला सॉर्ट करू शकतो बाय आपले जे कॉलम्स आहे ते अवेलेबल आहे. मग DF डॉट सॉर्ट असेंडिंग, असेंडिंग सॉर्ट कसं करतो आपण. तर मग DF डॉट सॉर्ट अंडरस्कोर व्हॅल्यूज बाय, आणि आपल्याला इथं कॉलमचं नाव मेन्शन करायचं आहे ज्या कॉलमने आपल्याला सॉर्ट करायचं आहे. तर मग जस्ट आपला जो DF आहे तो आत्ता काही नल व्हॅल्यूज कंटेन करतो, मला त्यात नाही पाहिजे त्या. DF डॉट ड्रॉप येणे इज इक्वल टू इन प्लेस. आता यात कुठल्याच नल व्हॅल्यू राहणार नाही विथ दिस कमांड. आणि आता मला जो डेटा आहे माझा तो प्राइसने सॉर्ट करायचा आहे. तर मग आता करंटली याच्यात प्राइस असेलच, रिव्ह्यू साईज नो प्राइस, DF डॉट कॉलम्स परचेस ID, परचेस अमाऊंट नावाचा एक कॉलम आहे. थ्रू दॅट कॉलम आपण जो डेटा आहे तो बघूया. ओके, परचेस्ड अमाऊंट. ओके, आपण बघूया आता नेक्स्ट सेक्शन इज सॉर्टिंग. कंट्रोल DF डॉट सॉर्ट व्हॅल्यूज. मग आपण काय करतोय, व्हॅल्यूजला सॉर्ट करतोय बाय इज इक्वल टू ही जी आता करंट आपल्याकडं प्राइस आहे त्यानुसार असेंडिंग ऑर्डर मध्ये. मग आता जो डेटा आहे तो असेंडिंग ऑर्डर मध्ये सॉर्ट झालेला आहे. हा 20 इथं आला आणि ज्या व्हॅल्यूज आहे 100 त्यानंतरच्या त्या तिथं गेल्या. मग आता ही ॲज डेटा फ्रेम खूप लार्ज आहे, तर मग ते एका याच्यावर शो नाही करत. जर आपल्याला बघायची असली तर मग आयदर आपण
तसं आपल्याला स्पेसिफाय करावं लागतं की आपल्याला इतकी मोठी डेटा फ्रेम हवी आहे. df डॉट आपण जस्ट चेक करू की df डॉट हेडची जी व्हॅल्यू आहे ती किती आहे. df डॉट हेडच्या ज्या व्हॅल्यू आहे त्या आपल्याला इथं मिळत आहे 53, 64, 70, 73, 90 आणि 49. तर मग ह्या इथं सॉर्ट का बरं नाही दिसत आहे आपल्याला, कारण की आपण जस्ट त्या कशात स्टोअर नाही करत आहे, आपण इथं फक्त शो करतोय त्या. तर मग अजून पण आपल्याला याच्यानुसार होऊ शकता. ओके, आता आपण इथं आपण बघितलं की असेंडिंग फॉर्मॅटमध्ये आपण कसं सॉर्ट करतो. तर मग आपण डिसेंडिंग फॉर्मॅटमध्ये बघूया आणि त्यानंतर की आपण मल्टिपल कॉलम्सने कसे सॉर्ट करू शकतो त्यांना. ओके, आपण आता इथं बघितलं की 20 आणि 100 म्हणजे आपला जो डेटा आहे तो करेक्टली सॉर्ट होतोय. आता आपण नेक्स्ट वेने बघूया की आपण त्याला डिसेंडिंग सॉर्टने कसं सॉर्ट करतो. df डॉट सॉर्ट व्हॅल्यूज, मग त्यानंतर बाय आपलं कॉलम नेम कॉमा असेंडिंग इज इक्वल टू फॉल्स. मग असेंडिंग इज इक्वल टू फॉल्स जर आपण यूज केलं मीन्स की आपल्याला आता करंटली आपला डेटा आहे त्याला डिसेंडिंग ऑर्डरमध्ये सॉर्ट करायचं आहे. मग आपला डेटा डिसेंडिंग ऑर्डरमधून सॉर्ट व्हायला सुरुवात झाली. तर मग इथं बघताय तुम्ही 20, 20 आणि त्यानंतर 100 आलाय. बट इथून सुरू कुठून झालं 100 आणि शेवटची जी व्हॅल्यू आहे ती आहे 20. म्हणजे आपले जे रोज आहे ते करेक्टली ऑर्डरमध्ये सॉर्ट झाले. मग सॉर्ट बाय असेंडिंग, डिसेंडिंग, सॉर्ट बाय नेम. आता इथं काय झालं की आपल्याकडे जे परचेस अमाऊंट होतं तर ते एक न्यूमेरिक कॉलम होता. मग न्यूमेरिक कॉलम आहे तर मग न्यूमेरिक कॉलम आहे की तो व्हॅल्यूनुसार असेंड किंवा डिसेंड होऊ शकतो. बट लेट्स से की आपल्याकडं काही आता कॅटेगरी ही क्लोथिंगची, तर मग आपल्याला ही अल्फाबेटिकली सॉर्ट राहते. तर मग अल्फाबेटिकली A B C D अशा फॉर्मॅटमध्ये सॉर्ट राहते. मग जर आपल्याला त्या फॉर्मॅटमध्ये सॉर्ट करायचे असले तर मग आपण काय करतो बाय नेम. मग तेव्हा आपण जे अल्फाबेटिकल सॉर्ट आहे तो यूज करतो. मग आपण इथं पण काय करतोय df डॉट सॉर्ट बाय नेम म्हणजे जेव्हा जो जो डेटा आहे तो बाय नेम तो सॉर्ट होऊन जाईल. आपण इथं या एका कॅटेगरीसाठी ट्राय करूया. कॅटेगरी df डॉट सॉर्ट व्हॅल्यूज बाय इज इक्वल टू कॅटेगरी. वेर इज कॅटेगरी. ओके, आता आपल्या कॅटेगरीज कशा सॉर्ट झाल्या अल्फाबेटिकली वाईज. इथं ए पासून सुरुवात झाली तर मग ते कुठपर्यंत आहे ओ पासून, जी आपली लास्ट कॅटेगरी आहे. म्हणजे इथं पण ज्या व्हॅल्यूज आहे त्या तशा सॉर्ट होतील. आणि आपल्याला जर या पूर्ण डेटा सेटमध्ये रिफ्लेक्ट करायचे आहे तर इथं मी जस्ट मेन्शन करा एन प्लेस इज इक्वल टू ट्रू. आणि आपण जे मग अशी ट्राय करत होतो की df डॉट आपण हेड जरी हे केलं तर मग आपल्याला ज्या इनिशियल व्हॅल्यूज त्याच भेटत होत्या, पण मग आपल्याला कोणत्या भेटत आहे ज्या की आता ॲक्च्युअली आपल्या डेटा फ्रेममध्ये अवेलेबल आहे. ओके, आता ह्या सॉर्ट झाल्या आणि आपण जर df डॉट टेल बघितले याचं df डॉट टेल, मग इथं आपल्याला कॅटेगरीमध्ये त्या व्हॅल्यू ओ पासून दिसत आहे. म्हणजे आपला जो डेटा आहे तो करेक्टली सॉर्ट झाला आहे. जर तुम्हाला पूर्ण जरी डेटा असा बघायचा असला तर मग तुम्ही बघू शकता, तुम्हाला जास्त तिथं नंबर्स मेन्शन करावे लागतील df डॉट हेडमध्ये की तुम्हाला किती डेटा फ्रेम पाहिजे, म्हणजे रोज प्रिंट करायचे ते तिथं दिसून जातील. तर मग सॉर्ट बाय मल्टिपल कॉलम्स, मग आपण सॉर्ट बाय मल्टिपल कॉलम्स पण करू शकतो. मग ते कसं df डॉट सॉर्ट व्हॅल्यूज, मग त्यामध्ये बाय मध्ये आपण आतापर्यंत इथं काय पास करत होतो अ सिंगल स्ट्रिंग. df डॉट बाय मध्ये आपण इथं सिंगल स्ट्रिंग पास करत होतो. बट आपल्याला जेव्हा मल्टिपल व्हॅल्यूजने त्याला फिल्टर करायचं आहे तर मग दॅट टाइम आपण मल्टिपल कॉलम्स पण इथं एका लिस्ट ऑफ मल्टिपल कॉलम्स इथं प्रोव्हाइड करतो. आणि असेंडिंग इज इक्वल टू मग प्रत्येक कॉलम वाईज आपल्याला त्याला कोणत्या ऑर्डरने सॉर्ट करायचं आहे, आयदर असेंडिंग किंवा डिसेंडिंग. याला आपण असं कन्सिडर करू शकतो की दज आर मल्टिपल फिल्टर्स. मग आपलं जे आहे डेटा फ्रेम, तर मग डेटा फ्रेम ते कसं वर्क करतं की त्यात इंडेक्स असते प्रत्येक व्हॅल्यूला. ओके,
आता इथं आपण सॉर्ट केलं ना, आता मग प्रत्येक जी व्हॅल्यू जी आहे ना, आता याची इथे इंडेक्स होती, तर मग इंडेक्स मध्ये काय इफेक्ट झाला आपल्या, की आता एक व्हॅल्यू आहे ती 3899 आहे, एक 197 आहे, एक 2000, मग इथं आपल्या इंडेक्स ज्या होत्या आपल्या पर्टिक्युलर डेटा स्ट्रक्चरच्या त्या बिघडल्या. तर मग आपल्याला हेच आता आपल्याला हे नीट करायचं आहे. तर मग ते आपण कसं करू शकतो, की मे बी DF2 मध्ये आपला जो डेटा अवेलेबल आहे, DF2 आहे, येस, DF2 मध्ये जो डेटा अवेलेबल आहे तो करेक्ट डेटा अवेलेबल आहे आपल्याकडं. त्यात जर काही नल व्हॅल्यूज असले आपण ड्रॉप करून टाकू. ड्रॉप NI इन प्लेस इज इक्वल टू ट्रू. आता DF मध्ये जर काही नल व्हॅल्यूज असेल तर ते निघून गेलेले आहे आता, आणि आपल्याला आता अशा वेने याला ड्रॉप करायचं आहे ज्या नल व्हॅल्यूज असल्या. तर रिसेटिंग इंडेक्स आफ्टर सॉर्टिंग, तर मग काय करायचं आहे, DF डॉट रिसेट इंडेक्स ड्रॉप इज इक्वल टू ट्रू आपल्याला. ओके, आपला जो करंट DF आहे त्यातच आपण जे ऑपरेशन आहे ते परफॉर्म करूया. इथं मी कोड ऍड केला, DF डॉट रिसेट इंडेक्स इन प्लेस इज इक्वल टू ट्रू, म्हणजे आपण ह्याच डेटा फ्रेम मध्ये चेंज करतोय जे चेंज करायचंय, आणि ड्रॉप इज इक्वल टू ट्रू. आता जर आपण आपला डेटा प्रिंट करण्याचा ट्राय केला, DF, आता माझा डेटा मला कसा मिळतोय 0 1 2 3 अशा फॉर्मॅटमध्ये, आणि जो कॅटेगरी वाईज पण कसा आहे तो सॉर्टेड आहे. आणि मी आता हे जरी प्रिंट केलं DF डॉट हेड, तर मग आधी कसं आउटपुट मिळत होतं आपल्याला, काहीतरी रँडम इंडेक्स येत होत्या 3 4, या रँडम नव्हत्या, त्या डेटा वाईज जशा सॉर्ट झाल्या तशा होत्या. पण आपण आपल्या ज्या इंडेक्स आहे त्या परत रिसेट केल्या आहे, म्हणजे आपल्याला इंडेक्स वाईज जेव्हा पण आपल्याला डेटा ऍक्सेस करायचा असेल तो आपल्याला क्लिअरली कम्प्लिटली ऍक्सेस करता येईल. मग त्यानंतर इथं एक कम्प्लीट एक्झाम्पल मेन्शन केलंय आतापर्यंत आपण जितकं केलं त्याबद्दल. तर मग यात काही तुम्हाला जे सॅम्पल प्रोग्राम्स आहे ते पण प्रोव्हाइड केले, तुम्ही ते त्यांचा गो थ्रू करू शकता एकदा. आणि मी ही जी तुम्हाला फाईल आहे ती शेअर करून देईन. मग एक लास्ट मेथड राहिली आपली, जस्ट ती मी तुम्हाला शो करतो. जसं की आपण हे करू शकतो की इम्पोर्ट फ्रॉम एक्सेल, तसंच आपण एक्सपोर्ट पण करू शकतो दुसऱ्या फॉर्मॅटमध्ये. ओके, आता डेटा फ्रेममध्ये आपली ही DF आहे. आता या डेटा फ्रेमचा डेटा जर तुम्हाला एका एक्सेल फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करायचा आहे, तर मग जस्ट तुम्हाला असं मेन्शन करायचं आहे इथं, DF डॉट, आपण इथं फर्स्ट काय मी रीड फ्रॉम CSV, तर मग आपल्याला इथं काय करावं लागेल, PD डॉट टू CSV, PD डॉट export. Let me check a method exporting to CSV pandas. ओके, टू CSV हीच मेथड आहे, टू अंडरस्कोर CSV, आणि आपली जी DF आहे कॉमा इंडेक्स, नो नीड ऑफ इंडेक्स, आपण ज्या इंडेक्स आहे ते ऑलरेडी त्यावर काम करून ठेवलंय. Module has no attribute to underscore CSV. Why? Why? DF DF dot to underscore CSV data dot CSV. ओके, आता मी जेव्हा ॲट द मोमेंट ही कमांड रन केली, डेटा डॉट CSV नावाची एक फाईल इथं क्रिएट झाली आहे. जस्ट आपल्याला बघायची आहे, तर मग मी डेटा 1 डॉट CSV नावाची फाईल क्रिएट करतो, आणि इथं मी रिफ्रेश करतो याला. डेटा 1 डॉट CSV नावाची जी फाईल आहे ही इथं क्रिएट झाली आहे. आता जी आपली फाईल आहे
ऑपरेशन्स परफॉर्म करण्यासाठी मी तुम्हाला शेअर करून देईन व्हॉट्सअपला. तुम्ही तिथनं यूज करू शकता किंवा ती आपल्या गिटहब रिपॉझिटरीला पण अवेलेबल असेल. ओके, एनी डाऊट्स? ओके, विथ दिस आपण अटेंडन्स घेऊया. तर मग ह्या ज्या कन्सेप्ट आहे जितक्या पण आपण बघितल्या, तर मग ह्या तुम्हाला म्हणजे जस्ट बाय हार्ट लर्न करण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त कन्सेप्ट माहित पाहिजे की आपण म्हणजे परफॉर्म काय करतोय. तर मग कारण की आता आपण जेव्हा आपण एक रिअल वर्ल्ड प्रोजेक्टवर काम करतो, तर मग त्या रिअल वर्ल्ड प्रोजेक्टमध्ये खूप साऱ्या हे असतात की एंटिटीज असतात, मेथड्स असतात नवीन नवीन. आणि आपण असं नाही की एकच मेथडवर आपण आत्ता काम केलंय तर लगेच दुसऱ्या दिवशी पण आपण त्याच मेथडवर काम करत असू. लेट से की त्याची एक प्रोसेस आहे, त्याला म्हणते SDLC, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल. तर मग त्या प्रत्येक फेजमध्ये आपण प्रत्येक वेगवेगळ्या पार्टवर काम करत असतो. तर मग असं नाही की आपल्याला जो एक पर्टिक्युलर तो मॉड्यूल आहे आपण त्यावर काम करतोय त्याच्या सगळ्या मेथड्स आपल्याला माहीतच हव्या किंवा आठवतीलच त्यावेळेला. सो आपल्याला जस्ट त्यांच्या कन्सेप्ट माहीत पाहिजे की त्या वर्क कशा करताय. आणि म्हणजे त्या ऑलरेडी सगळीकडे अवेलेबल आहे की गुगल, चॅट जीपीटी, जेमिनाय सगळीकडे अवेलेबल आहे. तुम्हाला जस्ट कन्सेप्ट माहीत पाहिजे की तुम्ही ॲक्च्युली रन काय करताय. आणि म्हणजे सेम असं की आपण जेव्हा आपण काही जॉब करतोय तर मग ॲक्च्युअलमध्ये काम करतोय, तर मग असं नाही की आपल्याला प्रत्येक कन्सेप्ट ही बाय हार्ट माहीत हवी. आपल्याला म्हणजे आपल्याला प्रत्येक रिमेंबर करायला पाहिजे, जसं की नल व्हॅल्यूज कशा रिमूव्ह करत्या, काय काय मेथड्स असं सगळं. तर मग आपल्याला म्हणजे फक्त त्याचं माहीत हवं की नल व्हॅल्यूज असतात त्या रिमूव्ह करायचे, तर मग रिमूव्ह करण्यासाठी काय काय मेथड्स आहे. आणि सिंटॅक्टिकली आता आपण तुम्ही जर असं जरी ट्राय करायला गेले की तुम्ही जो नल व्हॅल्यूचा रिमूव्ह करण्याचा सिंटॅक्स आहे तो तुम्ही पूर्ण पाठच करून घेतला, बट हा पाठ करून पण काय होतंय की तो तुमचं तो चेंज होत राहतं अपडेट्समध्ये. ते काही व्हॅल्यू चेंज करतात, जसं की आपण कॉलमचा जो डेटा चेंज करत होतो, तर मग त्याची मी जेव्हा आधी स्टडी केलेलं होतं तेव्हा काहीतरी वेगळी मेथड होती, जी आपण आधीची मेथड रिमूव्ह करण्याचं ट्राय करत होतो ती होती. पण नंतर काय होती, नंतर त्यांनी एक मेथड चेंज केली की त्यांनी सबसेट ऍड केला त्याच डेटा फ्रेममध्ये आणि तुम्ही आता तसं रिमूव्ह करू शकता, आधीच्या मेथडने नाही करू शकत. मग अशा मेथड ज्या आहेत त्या डिप्रिकेटेड होऊन जात्या. सो इन्स्टेड ऑफ फोकसिंग ऑन की ॲक्च्युअल त्याचा कोड कसा होतो ते म्हणजे ते पण लर्न करा की ॲक्च्युअल कोड कसा होतो, बट त्याच्या ॲक्च्युअल कन्सेप्ट ज्या आहे त्या समजून घेण्यावर तुम्ही जास्त फोकस करा. अ, कारण की कोड तुम्ही ग्रॅज्युअली शिकतच जाल. ओके, आता अटेंडन्स द्या. गौरवी, धनश्री, समृद्धी, आदिती, दुर्गेश, सहिस्ता, साक्षी, साक्षी महाडिक, स्नेहल, पूजा, वैशाली, भाविका, गायत्री, अर्चना, विद्या, श्रद्धा, माधुरी, पल्लवी, पल्लवी, अनिरुद्ध, शुभम, हर्षद, हर्षद, प्रगती, साक्षी लोखंडे, साक्षी लोखंडे, अल्मास, राऊत साक्षी, हर्षल, रोहित, पायल, नंदिनी, हा केलाय ना मार्क. अतुल, आर्या, ओके, वेर इज सहिस्ता, अतुल,
ओके. आर्या. ओके. शाहरुख. शाहरुख. अविनाश. साक्षी. साक्षी गायधन आहे. समीक्षा. अंकिता. प्रांजली. सक्षम. अंजली. अस्मिता. गौरव. अनुजा. कृष्णा. पराग. विवेक. स्वराज. किरण. कावेरी. ओके, दॅट्स ऑल. थँक यू ऑल फॉर जॉईनिंग द लेक्चर. आपण उद्या एक क्लास घेऊया. त्यानंतर जे जे त्यात काही कन्सेप्ट आपले केले आपण यात, मग त्यावर आपण एक मेजर प्रोजेक्ट बनवूया. ओके. थँक यू ऑल फॉर जॉईनिंग लेक्चर. हॅव अ नाईस डे.